माझ्या सर्व बांधवांनो, माझा बूम दे माझा आहे एबीपीचा बूम दे, एबीपीचा बूम दे ना. वेळ किती विनोद सांगतो. आपची मंडळी कशी आहे मी म्हणाल की अरे इथं भाषण अगोदर एक आप आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं कसं अजित अनंतराव पवार म्हणजे आप आणि दुसरं कोणतं असू शकतं. तर ते चालते असं कारण मला काय माझा प्रश्न असा असतो कोणत्याही प्रसंगामध्ये फार भावनोत्कटता होऊ नये काही हे वेळेवाकडे होऊ नये खेळीमेळीत सगळं चालावं. दादांनी मला आल्यावर विचारलं तुम्ही कशा करता बसलेला आहात आणि मग त्यांनी मशीवर चर्चा सुरू केली. दादांना मी सांगितलं की दादा दोन गोष्टी माझ्या पहिल्यांदा दोन गोष्टी होत्या आणि तिसरी गोष्ट ही आहे. पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या मला बावीसचा इतिहास होता 1952 पासून आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्यापेक्षा या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला आणि तो इतका झाला की शासन स्वतःत आलं आणि त्या गोंडस नाव दिलं भावभेटनिधी आणि तुम्ही सरकारी तिजोरीतून बहिणीला पैसे दिले स्वतःचे पैसे दिलेले नाही आहे. आणि हा जो प्रघात आहे आणि नंतर विचारलं तर सर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मी मुद्दाम सिद्ध त्या कधी काही कसे बोलले मिळालं ना मला लक्षात ठेवा. हा जो प्रकार आहे हा प्रकार फार त्याच्यावर बोलतात त्यांना चांगलं समजतं आता बोलतील. 2 नंबरचा विषय होता की दादा लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला हा बदल का झाला याचा शोध तर घेतलाच पाहिजे. पण एक कारण लक्षात पुढं आलं की अमेरिकेच्या एका न्यायालयाने अदानींना अटक करण्याचं वॉरंट काढलं. वॉरंट काढण्याचा दिवस आणि आमच्या निवडणुकांचा हा निकाल आणि दिवस ते काय आहे आणि लगेच पंतप्रधानांनी जाहीर केलं आमचा पाठिंबा या ना तुमच्या म्हणजे काय चर्चा नाही काही नाही. आता या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा पार्लमेंटात सुरू करायला ठरलं तर ते म्हणतात चर्चा करायची नाही. आता ही पुष्कळ दाबी काय का माझी तुम्ही पाठिंबा दिलात का सांगा जनतेचा प्रश्न तुम्ही सांगा कशाला ती पाठिंबा दिला कळलं तर पाहिजे. पण पार्लमेंटमध्ये मी बोलणार नाही सांगणार नाही काय बोलायचं आणि सगळे काही अगदी उत्तम झाले असं सांगायचं. या 2 प्रश्नांच्यामध्ये त्याच्यात आणखी हा तिसरा प्रश्न आला. मी बदलायला गेलो मला दिसायला कमी दिसतात इथे अंधारात असे याच्यात माझी पत्नी म्हणाली अहो इथे माझं बोट धरलं आणि तुम्हाला इथे करा माझा हात धरला मोकळा होता ती म्हणाली अहो मोकळा करू नका बघायचं या होईल. मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तिकडे आवाज आला झालं का म्हणाले झालं. आता प्रश्न असा आला यादी पाहिली मी एवढी प्रचंड आहे ती या यादीमध्ये माझ्यासारख्या म्हाताऱ्याला ती मला सारखं सांगत की तुम्ही हात सरळ ठेवाल आणि ते बोट दोन्हीचे बोट जातील जरा म्हणून मी मला हात मूठ केली आणि ते बटन दाबायला लावलं आणि मग माझ्या लक्षात झालं इथे काहीतरी गडबड होण्याचा धोका आहे. आता मी हा विषय आता हे केलं नाही कारण मी आत्मकक्षाचा मार्ग स्वीकारला असल्यामुळे मी काही तुमच्या विरोधात असताना मी आत्मकक्षाचा मार्ग म्हणून मी स्वीकारला किंवा हे बरोबर नाही काहीतरी गडबड आहे त्याच्याची गडबड आहे आणि विरोधकांना मी सांगतो तर माझ्यावर जबाबदारी आहे की हे सिद्ध करणं. आता हे सिद्ध करण्यासाठी जुनीमध्ये एक्सपर्ट आहे सगळे काही आहे पण झालं ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे छान असतात का शक्य आहे पण मी त्यांचा अपमान नाही करणार.
परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेलं आहे. तेव्हा हा 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 आणखी एक प्रश्न. नंतर लोक मला सांगायला लागले की बाबा हे आता कटेंगे, तुमचं मला आवडलं, तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमचं स्वतःचं समर्थन केलं की मी धर्मनिरपेक्षतावादी आहे, सेक्युलर आहे, असं तुम्ही जाहीरपणे सांगितलं. आणि मला मी काय केलं एखादा नाही, जी गोष्ट घडली ती सांगितली पाहिजे, तुम्ही ठोकपणे सांगितलं, कुणाला किती आवडून न आवडो. तेव्हा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले. तुमच्या त्या सेक्युलर ह्याच्यातले काय त्याला बचेंगे तो कटेंगे तो ते आता मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न असा आहे, 1952 सालापासून आजतागायत मी आहे, जिवंत आहे, निवडणुका पाहिल्यात. दादा दुःख वाटतं मला सांगायला, या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते भयानक आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, तो भाग वेगळा आहे. म्हणून पण मी एक गोष्ट केली, मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला. आणि तुमच्या सरकारने करा करा असं मी काही सांगत नाही. मी आत्मक्लेशाचा मार्ग गेला, मला ती वेदना होते. आणि वेदना इतकी जाणवते की काय चाललं हे गाडं कुठं चाललंय. खरे प्रश्न बाजूला जाऊन काहीतरी खुळखळे वाजत राहणार, लोकांना हे बनवणार आपण. तुम्ही भावभीट केलीत ना, ठीक आहे, अरे पण स्वतःच्या पैशाने काय ना, तू सरकारच्या पैशाने काय करताय. आणि जे तुम्ही द्यायला पाहिजे देत नाही. तुमच्याकडे मी मागण्या केलेल्या आहेत की आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बायांना पेन्शन चालू करा. आज तुम्ही दिलेत पैसे 60 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्याला दिलेले नाही. मी त्या अशी मागणी पण करणार नाही. मी मागणी करेन पेन्शन द्या प्रत्येकाला. याचं काढा तुमचं 65च्या पुढचं, हां 65च्या पुढचंच द्यायला केलं नाही. तू ते माझी मागणी नाही आहे, तो परत सांगतो. पण सांगतो काय घडलं ते. बाई म्हणाली, मला मी बाजार गेलो, आम्ही पूर्ण वाटवाचा कार्यक्रम होता. बाई म्हणाली, बाबा आपल्याला नाही काय मिळालं, आपण 60च्या पुढे गेलो होतो. आणि मग ती म्हणलं काय झालं, काय व्हायचं म्हणजे देवीचं घेतलं, देवीचं ओवाळलं, बाकी काय हे काय खरं काय. हे गरिबांचं एक दुःख आहे हा मुद्दा. आणि आता आणि जो आणखी एक तिथे आणखी एक कधी की अदानींना तो वॉरंट निघलं, पकड वॉरंट. आणि ते पकड वॉरंट निघाल्याबरोबर देशाच्या निवडणुकांचा तो एक अर्थात तुम्ही बघा. आणि अदानींनी जी खटपट केली ती एवढी केलेली आहे. आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा, हा फॅक्टर दुर्लक्ष चालणार नाही. परकीय हस्तक्षेप होणं आणि ते जास्त निवडणुका जिंकण्यासाठी काही म्हणजे भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याचा सुद्धा शोध झाला पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय साहेबांचं माझं म्हणणं नाही, या प्रकरणाचा शोध घेतला गेला पाहिजे. सकाळी पवार आहे शरद पवार होते, त्यामुळे ते सांगितलं, ते काही बोलले नाही त्याच्यावर. पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं आहे ते असे बरेच प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांची मी हे लावणार नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे, माझं काहीच म्हणणं आहे, माझ्यासारख्या एका सुजाण नागरिकाला हे खूप आहे. आणि हे खूपच असताना झालं कोणतं जनतेचे प्रश्न जायचे असे तर तुम्हाला पाहिजे, तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार. जे काही चालले लोकांच्या जवळ पुढे जणू काय तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. जनतेचे प्रश्न मागे राहिले. मी सांगितलं त्या म्हातारीचं सांगितलं असं, तुम्हाला सांगितलं तसं. दादा म्हणून म्हणलं तुम्हाला त्याच काळामध्ये हे जे प्रकरण तुम्ही सांगितलं की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे, माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे, तर बरंही वाटलं. माझं म्हणणं आहे तीच रोखोक भूमिका जरा आता आम्ही जे प्रश्न मांडतो याबद्दल बघा. आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा. विरोधकांचं आहे आम्ही काही सिद्ध करतो त्यामुळे बरोबर आहे. त्यात काही मला सरकारची चुकीचं वाटत नाही. करा सरकार सहयोगी न्यायपर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे. ती जाऊ त्याचे विश्वकुमार चौधरी वगैरे म्हणजे की मी त्यांना मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं. तेव्हा ते सिद्ध करायचं काम आपलं आहे, ती जबाबदारी घेतली पाहिजे. पण माझं म्हणणं आहे की आता बराच पाढा वाचता येतो तर मी वाचत नाही. हे 2-3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी हा आत्म्याचा क्लिष्टाचा मार्ग स्वीकारून बसलो आहे. आता इथेच का बसलो
तर भारतीय घटनेचं सत्यमेव जयते ब्रीदवाक्य आहे. इथे असलेल्या या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेची मूळ प्रार्थना केली त्या काळात, घटनेच्या अगोदर लिहिली. आता म्हणतात ठीक आहे, आपण सत्याचाच जो हे करायचा विचार करतोय, तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्यातलं आपण बसून लढाई आंदोलन सुरू करावं. हां, त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने घटनेची सुद्धा 75 वर्ष होत आहेत ना. मी महात्मा ज्योतिराव फुले समता परिषद चालू, तुम्हाला माहिती काय ते, तुमचं आणि माझं काही नवीन नातं नाही. आपण रोज भेटणारी, रोज बोलणारी, एकमेकाच्या बद्दल हे करणारी माणसं, त्याच्यात ते स्वार्थ द्यायचं नाही. पण यावेळेला जे मौलिक प्रश्न झालेत त्यातून आणि जे सरकार तिथं आहे त्याबद्दल माझे तुमची मतभेद आहेत. पण जे सरकार आहे ते सरकार लोकशाहीच्या प्रकार जुमानत असते. पार्लमेंटने हजर करायचं नाही, चर्चा होऊ द्यायची नाही. हा काय प्रकार आहे? वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही, सांगायचं नाही. आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा, तो भाग आणखी वेगळा आहे. हे काय चाललंय? आणि हे डोळ्यांनी पाहिजे आमच्यासारखी माणसाची वय झालं म्हणून गप्प बसायचं. माझ्यासारख्या माणसात ते शक्य नाही आहे. आमची मागणी एकच आहे, या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदानाचं हे झालं, जसं मतपेटी झालं, जे झालेल्या मतदानाची सुद्धा झाले त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं म्हणणं. आणि तो छडा सरकार लावू देणार नाही. हाताची सत्ता कोण सोडणार आहे? मग जनतेमध्ये गेलं पाहिजे. त्याप्रमाणे आज आम्ही इथं आलो. तो आता आला, लोकांनी दखल घेत आहेत, चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे ह्याचा निराकरण झालं पाहिजे. काही दाबायचा प्रयत्न केला जमणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील, पण आम्ही हा दाब सहन करणार नाही. तर यांनी नाही ते मिळवलं स्वातंत्र्य, हे हक्क त्यांनी नाही मिळवले. बाबासाहेबांनी आम्हाला फुकट दिलेले नाही, त्यासाठी लढावं लागलं होतं. त्याला शिकवलं पाहिजे. गांधींनी इंग्रज सांगितलं चले जाओ, करेंगे या मरेंगे. पण इंग्रज असं नाही म्हणाला चले जाओ सांगणार तुम्ही कोण. झालं त्यांनी रीतीप्रमाणे अटक केली. असं नाही केलं. आता आधी थट्टा करणं हे काय ते हे काय आले ते तिकडे असं काय तिकडे काय इकडे काय असं केलं. हा काय चर्चेचा प्रकार. चर्चेत किती जरी बाजू असला तर गांधींनी करेंगे म्हणे काय सांगितल्यानंतर चर्चेच्या नाटक ठेवलं, आगा खान त्याला ठेवलं. भाग तो नाही आहे. तेव्हा माझं म्हणणं आहे, विरोधकांची सुद्धा संभावना आज केली जाते. विरोधकांचा संपर्क करायचा, संवाद नाही. एक पक्ष, एक नेता, एकच आवाज, याच्याबद्दल आमचा मूलभूत मतभेद आहे. तो जाऊ दे. आज प्रश्न झाला आहे, मग अशी मी सांगितले जे प्रश्न आहेत 2-3 या प्रश्नांच्या मुळे बसावं लागलं. माझं म्हणणं याचं योग्य निराकरण व्हावं असं मला वाटतं. नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गानेच आम्ही सध्या. मी दगड त्यांना माहिती आहे, मी कधीही कुणाची लिहिली नाही, दगड उचललेला नाही कुठल्या. मला अटक झाली आहे ना, पण ती सत्याग्रहामुळे झाली. सत्याग्रह सविनय कायदे म्हणून, सविनय कायदेभंग ज्याला गांधींनी शब्द वापरला, सविनय कायदेभंग तो केला ना. 1 न्याय 2 न्याय 52 वेळातून काय गेलं आणि म्हणे ते राहिलं. त्यामुळे तो मुद्दा नाही आहे. माझं म्हणणं आहे, जो मग आता माझ्या वाटायला आहे, जो मार्ग मी आयुष्यात स्वीकारला हा मी जनतेला सांगेन. या रस्त्यातल्या कुठल्याही नेत्याने शेवटी रस्त्यावर येऊन हे केलं पाहिजे. पण दगड मारणं, शिवागाळी करणं, गाड्या अडवणं, फोडणं, हे करणं, प्रचंड हिंसाचाराला पाठिंबा देणं. आणि दुसरं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विनोद तावड्यांचं जे प्रकरण घडायच्या अगोदर एकच असल्या उपमुख्यमंत्री खुलासा करतात. विनोद तावड्यांना सोडून देतात. प्रकरण बाहेर यायच्या अगोदरच करत होतं. हे अतिशय लांछनास्पद वाटतं मला. आणि म्हणून एक अंधकरणाची वेदना म्हणून इथे बसलो. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं आपण सारे मित्र आहोत. मी असं मानतो इथे शत्रू येतात आणि हे शत्रू शत्रू नाही आहोत. जास्त मी बोलत नाही, कारण आज 3 दिवसात ठरवलं होतं तुमच्या याचा निमंत्रणात येत आहे. खूप आनंद वाटला, खूप वाढी वाटली. मला असं वाटतं काही नाही, काहीतरी जिंदात येईल आहे. म्हणून आम्ही तर मी इथं नमस्कार तुम्हाला माहिती, मी नमस्कार म्हणत नाही, मी जिंदाबाद म्हणतो. तेव्हा दादा तुम्ही आता आलात ना, मी 2दा जिंदाबाद म्हणतो. बघूया तर मग, कारण आम्ही एकमेकाला ओळखतो. सत्याला समोर जाण्याची चांगली सगळ्यांची आहे.
सत्ता हातात टिकवण्यासाठी ते भाग वेगळा आहे. पण आमचं म्हणून तुम्ही आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तर तुम्ही आता बोला, पण एवढंच मला सांगतो की तुम्ही आला ते बंद ठीक आहे. पण जर मला काही असं जर काही वाटतं दाद मिळाली नाही तर मात्र हे आंदोलन शांततामय मार्गाने जर काही नाही करता पुढं कसं न्याय देता येईल ते न्यायाचा मी प्रयत्न करीन. पण मी असंच उगाच असं वाया जाऊ देणार नाही. एवढंच तुम्हाला विनम्रपणे सांगतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपण बोला. आदरणीय बाबा साहेब, इथं उपस्थित असणारे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, राजकीय नेते, वेगवेगळे बाबांचे समर्थक, जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या बांधवांनो, गेल्या 2 दिवसापासून बाबा इथं बसलेले आहेत. मी खरं तर दिल्लीला गेलेलो होतो, परंतु काल मी दिल्लीतून आल्यानंतर मी ठरवलेलं होतं की आज पुण्याला जाऊन बाबांना भेटायचं. आणि त्या प्रकारे आल्यानंतर आदरणीय बाबांना त्यांनी सांगितलं कोणते 3-4 कारणाकरता ते आत्मक्लेश करण्याच्या करता इथं बसलेले. इथं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा वाडा, सुरुवातीलाच त्या दोघांनाही अभिवादन करतो. शिवशाहू फुले, आंबेडकर सर्वांनाच मी अभिवादन करतो. एक गोष्ट खरी आहे, संविधान आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा, आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं बाबांनी मांडला. बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. त्यांनाही आपल्या म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे, तो बऱ्याचदा त्यांनी त्याच्या पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं बेंचच्या पुढं वगैरे असे निकाल दिलेले. आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो. खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागू नये म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन, आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहात आणि तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं. तसं आपलंही मत त्यांनी घरी येऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला आणि त्याचं एक उदाहरण दिलं. मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलो होतं की बाबांनो तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय, पण 7ला गारठा असतो. आता तर महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गारठा जास्त होता काल. अशा प्रकारची परिस्थिती. आणि संध्याकाळी 5:30लाच मावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून मग 8 वाजू, 7 वाजू, 9 वाजू त्यांना सगळ्यांना मतदान करून घ्यायचं असतं. आणि त्याच्यामुळं लाईट तिथं जास्त पाहिजे, कारण अंधूक जर दिसलं तर खुणा तिथं दिसत नाही. आणि तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आवाहन केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. आता ज्या वेळेस निवडणूक होतात, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये EVMच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तो 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला ताईंना, विधानसभेला दादाला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ते सगळे प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवत आहे, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव देशमुख म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं.
आदरणीय बाबा, त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता, एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता, तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल आहे. काहींना इकडं विधानसभेला जिथलं नव्हतं मत द्यायचं, हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग दुर्दैवाने नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मला ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. मी म्हणलं दाखवा, सिद्ध करू, कुठले बूथचं दाखवा. काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राजा आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला, त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झाला तर त्या पद्धतीनं यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जनतेने कौल दिला. हे झालं असं. तुम्ही म्हणला तुम्ही प्रलोभन दाखवलं. जेव्हा का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायनान्स मिनिस्टर होतो, मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचं आहे, गरिबांना द्यायचा आहे, जातपात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं, म्हणजे आपल्या सरकारचं. आणि त्याच्यातनं मी म्हटलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणजे आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या घरचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना, लोकाभिमुख कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार अंतोले साहेबांनी त्यावेळेस 60 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू आहेत. कुठं बंद केले. आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर आहेत. आम्हाला शिवराजसिंग चौहानांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहिणा ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले 15, 13, 17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता ते कृषी मंत्री झालेले आहेत. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का. त्यांनी तर फुकट काय ते ST दिली, तिथली ट्रान्सपोर्ट, ते फुकट दिलं. बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलंय म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिटपर्यंत वीज मोफत, इतक्या लिटरपर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं. आणि आम्ही तरी 1,500 रुपये दिले. त्यांचा जाहीरनामा आला, त्यांच्या जाहीरनाम्यात 3,000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3,000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देताय तसं त्यांनी 3,000. ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4,000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे. मागे आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती, 3 लाखापर्यंत. त्यांचा सगळा आकडा मी काढला, 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी तर देऊच शकत नव्हते. मलाही माहीत होतं. मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं
चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाखातनं कसे पैसे उभे करणं ते दाखवा, आम्ही 75,000 कसे उभे करतो दाखवलं. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता, तो तुमचा अधिकार आहे, तो लोकशाहीने दिलेला आहे, संविधान दिलेलं आहे, घटनेने दिलेला आहे. पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती. नुसतं जायचं, तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात. जरूर आत्ता ह्या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला, चर्चा तर करायला कुणाची ना नाही. काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही, त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो. बरं, कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं EVMच्या बद्दल तुमच्या बाजूनी निकाल लागला की तुम्ही म्हणता EVM चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही EVMला दोष देता. आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र EVM चांगलं होतं महाराष्ट्रात, का तर 31 जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच EVMच्या बद्दल मुद्दे काढायला लागले, म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळं आहे. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय, मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात, सेक्रेटरी नाही, मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या, चर्चेतनं खरं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा ह्या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे. पण आता इथं माझ्याबरोबर सुनील आलाय. सुनील 3,000 मतांनी पडला. मग त्यांनी म्हणायचं का तिथं EVMनी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. पण तो टोटल मारल्यानंतर सगळे आकडे तिथं येतात. आता लोकांनी, लाडली बहिणांनी, आम्ही फिरत होतो, ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाची योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला. जी काच गोळा करते, जी झाडू पोछा करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, धुणं भांडी धुती, असल्याच खुरपणीला जाती, असल्याच महिलांना दिली ना. त्या बिचाऱ्यांना आता तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी फुलाची पाकळी, त्याच्यातनं फार काही त्यांचं साधणारे अशातला काही भाग नाही. आणि यांनी पण, इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले EVMच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसू नये. तरी देखील कुणी सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं. आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं, EVM मशीन ठेवून दाखव म्हणलं मला करून. कुठंच काही दाखवलं नाही, काही नाही. सांगताना सगळे सांगतात EVMमध्ये असं होतं, EVMमध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो. पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्यापर्यंत नेण्याचं, किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे, त्यांच्यापर्यंत नेऊन बाबा हे तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण, मागे पण एकदा 2014ला थम्पिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली, तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, EVMमध्ये घोटाळा झाला. कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेलं होतं मोदी साहेबांना. आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल, आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, UPमध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्याच्यामुळं तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या, मी मान्य करतो, आम्ही योजना दिल्या, कारण लोकांच्यामध्ये मतपरिवर्तन करण्याच्या करता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसंच काय ते संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मगाशी सांगितलं 60 वर्षाच्या पर्यंत नाही, 21 ते 65 हे वयोगट आहे.
परंतु आपण म्हणतोय तसं 65च्या पुढं देखील वर्ग आहे, त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे, दादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा, 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेलं आहे. हे मात्र सत्य आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत. ते भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सगळे जण पुरोगामी विचारांचे किंवा सेक्युलर विचारधारेचे ते सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं. पण काही काहींनी आता आमचे दिलीप वळसे पाटील अवघ्या 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही इथं जरा मशीन ॲडजस्ट नाही झालं म्हणूनच 1500 मतांनी निवडून आलं. इथं झालं तसं दिला निकाल लोकांनी. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं EVM बरोबर आहे आणि लाभाच्या योजना दिल्यात, आम्ही एकट्याने दिले नाही. आता तेलंगणामध्ये पण लाभाच्या योजना चालू आहेत, इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाच्या योजना चालू आहेत. स्वतः काँग्रेसनी पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत. आता काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले. आता पडले खरं इथे पडले. उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार. आम्हाला माहिती होतं आम्ही पडणार नाही. पण आम्ही EVM नव्हतं ॲडजस्ट केलं. आम्हाला मतदार माझ्याबरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कुणाचं वरिष्ठांचंही ऐकणार नाही, कुणाचं ऐकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. तर आमची विनंती आहे बाबा, आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण माझी हात जोडून पाया पडून विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं. वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला आंदोलन, मी अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक्रारी नोंदवा. पैसे भरून तक्रारी नोंदवायच्या असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार, अशा अनेकांनी नोंदवल्यात. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायची. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं, मला चांगलं आठवतं 2014ला. पण नंतर ते हळूहळू निवळलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या, मग तिथं EVM चांगलं आणि हरलं की EVM खराब. असं कसं आपचं पण पंजाब थ्रूआउट आप आलं, दिल्लीत थ्रूआउट आप आलं, मग तिथं EVM चांगलं. असं म्हणजे मला तर काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही, तुम्हाला अधिकार पण नाही. पण आमची हात जोडून विनंती आहे, शेवटी मी एक आत्ता जरी आलेलो असलो तर काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो. आणि उद्याच्याला शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण सांगेन. परंतु आत्ता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे, एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे. आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे मी आलेलो आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.